Hello, myself Patil NP, KBP Mahadhyalaya Pandharpur. Today I am going to teach you biodiversity of microbes, algae and fungi. In that we will see about the unit algae. In that today I discuss about the life cycle of nostoc. So the classification of nostoc: kingdom Bacteria, phylum Cyanobacteria, class Cyanophyceae, order Nostoceales, family Nostocaceae, genus Nostoc. Now see about the occurrence of nostoc. So common in fresh ponds. तर हे जे algae आहे फ्रेश वॉटरमध्ये बघायला मिळते. द लार्ज कॉलनीज आर फ्री फ्लोटिंग. तर जी नॉस्टॉकची कॉलनी आहे ती कशी आहे तर फ्री फ्लोटिंग आहे. अपियर्स ॲज अ सर्क्युलर बॉल्स. तर दिसायला ते सर्क्युलर बॉल सारखे आहे. They may be attached or submerged. It can also be found in soil or moist rocks. तर नॉस्टॉक algae हे सॉइल मध्ये किंवा मॉइस्ट रॉक वरती सापडते. ॲट द बॉटम ऑफ लेक्स अँड स्प्रिंज. तर लेकच्या किंवा तळाच्या बॉटमला सापडते. बट रिअरली इन मराइन हॅबिटॅट. It can also show symbiosis with plant tissue like in cornwoods and provide nitrogen to its host through heterocysty. तर ही algae hornwoods बरोबर सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये सापडते आणि ते hornwoodsला हे टेरिडोफायटिक प्लांट आहे ब्रायोफायटिक प्लांट आहे. त्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम करते थ्रू हेटेरोसिस्ट. नंतर आहे प्लांट बॉडी. त्यामध्ये कॉलनी, सेल स्ट्रक्चर, सेल वॉल, पिगमेंट्स, न्यूक्लियोप्लाझम अँड रिझर्व फूड मटेरियल. Then say about the information. Colony. Many twisted trichomes aggregate in a gelatinous matrix to form a ball-like globular colony which ranges from greenish to bluish green in color. तर त्या ठिकाणी अनेक ट्रायकोम्स एकत्र येतात आणि बॉल लाईक ग्लोब्युलर कॉलनी लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप होतं आणि ते स्ट्रक्चर ब्ल्यूइश टू ग्रीन इन कलर असतं. The colony is externally bounded by a tough, firm and pellicle membrane that provides definite shape to these. तर नॉस्टॉकला डेफिनेट शेप प्रोव्हाइड करण्याचं काम हे मेम्ब्रेन करत असतं. नंतर आहे सेल स्ट्रक्चर. इट इज ए प्रोकॅरियोटिक टाइप. The cells are without any mitochondria, endoplasmic reticulum and Golgi apparatus. तर सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गोल्गी apparatus हे absent असतं. It has following characteristic: cell wall, pigments and nucleoplasm. हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. नंतर आहे सेल वॉल. इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. तर नॉस्टॉकची जी सेल वॉल आहे ते सेल्युलोज पासून बनलेले आहे. नाव नेक्स्ट पॉइंट इज पिगमेंट्स. प्लास्टिड्स आर absent. द पिगमेंट्स आर प्रेझेंट इनसाइड द क्रोमॅटोप्लाझम. तर जे पिगमेंट प्रेझेंट आहेत ते क्रोमॅटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात. द सेल्स आर ब्ल्यू इन कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फायकोसायनिन. सो द सेल्स ऑफ नॉस्टॉक आर blue in color because of phycocyanin pigment are present. Other pigments are also present, that is chlorophyll, carotene and phycoerythrin. Next आहे न्यूक्लियोप्लाझम.
A definite nucleus is absent in Nostoc cell and nuclear material is present central body. तर न्यूक्लिअर मटेरियल हे सेंट्रल बॉडीमध्ये प्रेझेंट असेल. इट लॅक्स न्यूक्लियस ऑल्सो, त्यामध्ये न्यूक्लिओलस सुद्धा काय असतो, absent असतो. त्यानंतर रिझर्व्ह फूड मटेरियल. इट इज इन द फॉर्म ऑफ शुगर्स, ग्लायकोजन्स, प्रोटीनियस मटेरियल कॉल्ड सियानोफायसिन. तर रिझर्व्ह फूड मटेरियल हे शुगर असेल, ग्लायकोजन असेल किंवा सियानोफायसिन असेल. नेक्स्ट पॉइंट आहे रिप्रोडक्शन. इट रिप्रोड्यूसेस बाय फॉलोइंग मेथड्स: ए कॉलनी फ्रॅगमेंटेशन, हार्मोगोनिया फॉर्मेशन, अकायनेटिस, anthrospores and endospores. So first, that is the colony fragmentation. The colony breaks down into two or more fragments accidentally or due to some physiological reason. Each fragment grows into a new colony. तर कॉलनी त्या ठिकाणी काय होईल, एक किंवा दोनपेक्षा जास्त फ्रॅगमेंट मध्ये ब्रेक होईल आणि ब्रेक झालेल्या कॉलनी पासून किंवा फ्रॅगमेंट पासून नवीन कॉलनी तयार होईल. नेक्स्ट आहे हार्मोगोनिया. इट इज द मोस्ट कॉमन मेथड इन नॉस्टॉक. द फिलामेंट इज ब्रोकन डाउन इनटू मेनी शॉर्ट लेंथ पीसेस. द आर कॉल्ड एज हार्मोगोनिया. तर फिलामेंट काय होईल, अनेक पीसेस मध्ये ब्रेकडाउन होईल आणि त्या पीसेसला हार्मोगोनिया म्हणले आहे. These fragments are formed due to development of heterocyst or death of any vegetative cell. तर हे जे फ्रॅगमेंट आहे ते हेटेरोसिस्टच्या डेव्हलपमेंटमुळे तयार होतील. These harmogonia come out of the colony by piercing the colonial sheath. Each develop its own sheath and aggregate to form a new colony. त्यानंतर आहे अकायनेटिस. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेस्टिंग पोर्स. त्यालाच काय म्हणलेलं आहे, रेस्टिंग पोर्स म्हणलेलं आहे. ए व्हेजिटेटिव्ह सेल इन लार्ज अँड सिक्रेट्स ए थिक वॉल अराउंड, देन स्टोअर ए लार्ज अमाऊंट ऑफ फूड अँड फंक्शन ॲज अ अकायनेटिस. तर व्हेजिटेटिव्ह सेल काय असेल, इनलार्ज असेल. का इनलार्ज असेल तर त्या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये फूड मटेरियल स्टोअर करून ठेवलेलं असेल आणि तेच नंतर अकायनेटिस म्हणून फंक्शन परफॉर्म करतील. दे आर युजली प्रेझेंट adjacent टू द हेटेरोसिस सिंगली और इन चेन्स. तर अकायनेटिस हे हेटेरोसिसच्या सभोवताली असतील. दे हेल्प प्लांट ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन. अनफेवरेबल कंडिशन मध्ये ते प्लांटला मदत करतील. व्हेन कंडिशन बिकम फेवरेबल, these अकायनेटिस रिलीज देअर कंटेंट्स थ्रू ए पोअर that germinate into a new filament. आणि नंतर काय होईल, न्यू फिलामेंट तयार होईल. नंतर आहे आर्थ्रोस्पोर्स. द रेस्टिंग अकायनेटिस आर कॉल्ड एज आर्थ्रोस्पोर. सो दिस इज द डायग्राम ऑफ अकायनेटिड and germination of akinete. Next are endospores. In some species like Nostoc microscopium and Nostoc communis, heterocyst contain divide to produce endospores. These spores are released into a new filament. नंतर स्पोर रिलीज होतील आणि न्यू फिलामेंट त्या ठिकाणी तयार होईल. थँक्यू.